काळ्या ओढ्यातून पंचगंगा नदीपात्रात होणारे दूषित पाणी बंद करण्यासाठी वारंवार आंदोलने सूचना देऊन देखील प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने शुक्रवारी आंदोलन अंकुश संघटनेच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदी काठावरील गावातील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत काळ्या ओढ्यात भराव टाकून तो बंद केला। यावेळी आंदोलक चांगलेच आक्रमक झाले होते। एका आंदोलकाने ओढ्यात उडी टाकण्याचा देखील प्रयत्न केला। या आंदोलनाला पोलीस प्रशासनाने कोणताही अटकाव न करण्याची भूमिका घेतलेली दिसून आली। शिरोळ तालुक्यातील शिरडोन, शिरदवाड, टाकवडे, शिवनाकवाडी, अब्दुल्लाट, हेरवाड, तेरवाड, कुरुंदवाड, शिरोळ, धरणगुत्ती, नांदणी या पंचगंगा नदी काठावरील गावांना काळ्या ओढ्यातून नदीत मिश्रित होणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे। या प्रदूषित पाण्यामुळे नदीकाठावरील जमीन नापीक होत असून नागरिकांना जीवघेण्या आजाराला सामोरे जावे लागत आहे। जनावरांच्या जीवन मरणाचा प्रश्न देखील या निमित्ताने उभा राहिला आहे। गेली अनेक दशके ही समस्या भेडसावत असून यावर उपाययोजना करण्यासाठी वारंवार आंदोलने बैठका घेण्यात आल्या। गेल्या महिन्याभरापासून आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, विश्वास भालीघाटे यांच्यासह आंदोलनकर्त्यांच्या नेतृत्वाखाली काळा ओढा बंद करण्याचे आंदोलन हाती घेण्यात आले। यापूर्वी 2 वेळा या संदर्भात प्रांताधिकारी कार्यालयात बैठका देखील पार पडल्या, मात्र कोणताही ठोस तोडगा निघाला नाही। आठवड्यापूर्वी झालेल्या बैठकीत आंदोलनकर्त्यांनी 17 तारखेला आर या पारची लढाई लढण्याचा इशारा दिला होता। त्यानुसार आज शिरोळ तालुक्यातील 11 गावे बंद करून ग्रामस्थ येथील काळा ओढा बंद करण्यासाठी आले होते। येताना ट्रॅक्टर, जेसीबी घेऊनच आंदोलनस्थळी ते पोहोचले होते। सुरुवातीला काही काळ इचलकरंजी टाकवडे रस्ता बंद केल्यानंतर आंदोलकांनी काळ्या ओढ्याकडेच कूच केली। आक्रमक झालेल्या एका कार्यकर्त्याने ओढ्यात उडी मारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला रोखण्यात आले। त्यानंतर ओढ्यात उतरून हातात सापडेल ते दगड, धोंडे ओढ्यात टाकून आंदोलकांनी ओढा मुजविण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर ओढ्याच्या काठी उतरून जेसीबी, ट्रॅक्टरच्या साहाय्याने ओढ्यात भराव घालून पंचगंगा नदीकडे जाणारा प्रवाह रोखला। यावेळी उपस्थित पोलीस प्रशासनाने कोणतीही भूमिका न घेता आंदोलनकर्त्यांना रान रिकामे करून दिले। सुमारे 3 तासाहून अधिक काळ चाललेल्या या आंदोलनात 200हून अधिक नागरिक सहभागी झाले होते। आज या ओढ्यात आम्ही बांध घातला आहे। उद्यापासून शिरोळ तालुक्यातील संपूर्ण कचरा या ओढ्यात आणून टाकला जाईल आणि ओढा कायमस्वरूपी बंद केला जाईल, असे धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले। यावेळी सुनील कुरुंदवाडे, बजरंग लोणारी, सुनील बारवाडे, अविनाश पाटील, सचिन मालगावे, संदीप चोडणकर, सुषमा साळुंके, रीटा रॉड्रिग्स, पद्मजा इंगवले यांच्यासह शिरोळ तालुक्यातील ग्रामस्थ सहभाग झाले होते। इचलकरंजीमधले महानगरपालिका असेल किंवा हे प्रोसेस कारखाने असेल, त्यांना खरं तर या ओढ्यातनं नदीमध्ये पाणी सोडायला कुठेही कायदेशीर परवानगी नसताना आपल्या इथल्या प्रांताधिकाऱ्यांना सांगितलं, प्रदूषण मंडळाला सांगितलं, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं, तरी या पंचगंगा काठावरच्या कुठल्याही नागरिकांची चिंता न करता ही लोक आज अक्षरशः पळून गेलेले आहेत। आज 11 गावं शिरोळ तालुक्यातली बंद आहेत पंचगंगा काठावरची, आणि सगळे नागरिक लोकप्रतिनिधी इथं आलेले आहेत, पण प्रशासनाचा एकही जबाबदार अधिकारी इथं आलेला नाही, प्रदूषण मंडळ आलेलं नाही। आम्ही याचा निषेध करून आता हा काळा ओढा आम्ही बंद केलेला आहे। आता जेसीबी या लागला, इथून पुढच्या काळामध्ये एक थेंब सुद्धा पंचगंगेमध्ये येणार नाही, अशा पद्धतीची आम्ही आता व्यवस्था करून जाणार आहे इथं। पण परत जर हे कोण काढलं तर त्याच्या घरात येऊन बसणार आहे आम्ही सगळी गावं घेऊन, एवढं त्यांना लक्षात ठेवा। पाणी बंद करा, अरे या प्रशासनाचं करा।